36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तोरणाळे गावामध्ये घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार तोरणाळे येथील रहिवासी हरिचंद्र कंवरसिंग पाटील बाळू हे जळगाव येथे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतीच्या हंगामी कामासाठी ते गावी आले असता घराच्या मागील बाजूच्या खिडकीचे पत्रे बाजूला करून अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलंय. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. तपासणी केली असता देवघरातील चांदीचे 5 देव अंदाजे 18,000 रुपये किमतीचे चोरीला गेल्याचं उघडकीस आलंय. घटनेच्या वेळी घरामध्ये त्यांची आई वास्तव्यास होती, मात्र काही कामानिमित्त त्या बाहेरगावी गेल्यामुळे घर बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. घटनेची माहिती मिळताच हरिचंद्र पाटील यांनी तात्काळ फत्तेपूर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून परिसरातील नागरिकांकडून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. या घरफोडी प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर फत्तेपूर पोलीस पुढील तपास करत आहेत. माझे नाव बाळू कंवरसिंग पाटील, राहणार तोरणाळा येथील रहिवासी असून मी कामानिमित्त बाहेरगावी जळगाव येथे राहतो. शनिवारी घरी आल्यावर माझे दरवाजा उघडून मी बघितले तर माझ्या घरातील सर्व सामान अस्तव्यस्त करलेले होते आणि देवघरातील चांदीचे देव व देवाचा डब्बा सर्व चोरी करून फरार झालेला आहे. तरी पोलिसांनी याची दखल घ्यावी, मी तसा रिपोर्ट दिलेला आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी कृष्णा पाटील, जामनेर, जळगाव.